धर्मालय कुरुक्षेत्र ज्वाळामुखी ज्वाळा दुर्धर अति पवित्र तीर्थोदके आणि असणारे सर्व पवित्र ठिकाणी बिंदुसरा नदीवर सुद्धा असणारे ते गेलेले आहेत. कुरुक्षेत्रावर ज्या ठिकाणी कृष्णाचं युद्ध झालेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा असणारे ते गेलेले आहेत. सर्व पवित्र ठिकाणी असणारे प्रभू रामचंद्र जाऊ लागलेले आहेत. केले तिने गयेचे दर्शन धर्मस्तंभाचे स्पर्शन ब्रह्मयोनीच्या वरोकन गायत्रीचे ध्यान आणि तिन्ही संध्यावळी गायींचे दर्शन वाचून म्हणजे असणारे जे धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन प्रभू रामचंद्रांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि धर्माचे जे स्तंभ आहेत त्यांचा सुद्धा स्पर्श करून असणारा आशीर्वाद प्रभू रामचंद्रांनी घेतलेला आहे. ब्रह्मावर्त गोमती तीर हिरण्यासहित सागर सागरावरती शंभोद्धार जेते वेदोद्धार करे हरे आणि सर्व असणाऱ्या समुद्रामधील देवतांचं सुद्धा असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी दर्शन घेतलेलं आहे. सप्तपुरे तीर्थ मार्गे केले 12 ज्योतिर्लिंगे प्रभासे सोमनाथ योगे पंच कृष्ण प्रयोगे मूळ माधव आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन असणारा प्रभू रामचंद्रांनी घेतलेलं आहे. जेवढे मोठमोठे असणारे महापीठ अशा प्रकारचे आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा असणारा प्रभू रामचंद्र भेट देऊ लागलेले आहे. द्वारकेचा कल्याण कृष्ण तुझ्या शंख नारायण तिच्या पिंडारकी काळ कृष्ण चौथा तो जार गड दामोदर आणि 4ही कृष्णाचं द्वारकेला जाऊन असणारा तिथल्या कृष्णाचं सुद्धा असणारं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. अशा प्रकारचं असणारं सर्व पर्यटन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. मूळचे निज मूळ स्थान मूळ माधव 5वा कृष्ण हे तव यात्रा मंडळ गमन पुण्य पावन सर्वांचे गंडके यमुना सुरसरे तापी नर्मदा मत्स्योद्धरे कृष्णा भीमा गोदावरे दुरे ते दुरे जाचे आणि या सर्व नद्यांना सुद्धा असणारं तापी नदी आहे, नर्मदा नदी आहे, गंगा नदी आहे. या सर्व नद्यांच्या ठिकाणी सुद्धा पवित्र ठिकाणी जाऊन प्रभू रामचंद्रांनी दर्शन घेतलेलं आहे. मत्स्य तीर्थ पक्षी तीर्थ शिवकांची विष्णुकांची युक्त त्रिकोण हस्ती तीर्थ भूत तीर्थ विख्यात कुंभकोण आणि पक्षी तीर्थाच्या ठिकाणी सुद्धा असणारे प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. अशा प्रकारचे मोठमोठ्या असणाऱ्या सर्व देवदेवतांचं दर्शन असणारे प्रभू रामचंद्र घेऊ लागलेले आहे. प्रतीची कावेरी ताम्रपर्णे कृतमाला पयस्विने या पंचनद्यांच्या स्नाने भगवत भजने दृढ भाव आणि असणारा प्रचिती कावेरी ताम्रपाणी कृतमाला पायस्विनी अशा प्रकारच्या 5 नद्यांचा असणारं पवित्र स्नान त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. कन्याकुमारी जनार्दन शेषशाही अनंत शेन उभय कावेरी श्रीरंग स्थान परम पावन अगस्त्याश्रम आणि अतिशय पावन अशा प्रकारचे अगस्ती ऋषींचा आश्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रभू रामचंद्रांनी भेट दिलेली आहे. कन्याकुमारीच्या ठिकाणी सुद्धा जाऊन असणारं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. अशा प्रकारचा असणारा सर्व भ्रमण प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. दर्शने मुक्ती चिदंबरी पाहे जन्म मुक्ती कमलालये मरण मुक्ती काशीच्या ठाये स्मरणे मुक्ती दे अरुणाचल आणि असणारं ज्या ठिकाणी मेल्याच्या नंतर मुक्ती भेटते अशा प्रकारची काशी आहे त्या काशीच्या असणाऱ्या पवित्र ठिकाणी सुद्धा प्रभू रामचंद्रांनी जाऊन दर्शन घेतलेलं आहे. अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र सर्व असणारं पर्यटन करू लागलेले आहेत. श्रीराम तीर्था तीर्थभूत मोक्षा मुक्ती श्री रघुनाथ तो हे तीर्थयात्रा करीत लोकसंग्रहार्थ स्वरेला आणि प्रभू रामचंद्र हे असणारे सर्व तीर्थांचे मूळ तीर्थच असणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणजे सर्व देवांचे असणारे मूळ दैवत असणारे प्रभू रामचंद्र आहेत. परंतु असणारं सर्व ठिकाणी जाऊन सर्व लोक आपल्या सोबत घेण्यासाठी सर्वांना तृप्त करण्यासाठी सर्वांचे दुःख हरण्यासाठी असणारा प्रभू रामचंद्र प्रत्येक ठिकाणी जाऊन असणारा आशीर्वाद घेतलेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं त्यांनीच सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. अशा प्रकारचा असणारा ग्रंथ करते सांगत आहे. जे तीर्थी जे विधान जे तीर्थी जे स्नान तैसे करून दान सन्मान सुखी जन श्रीरामे केले. ज्या ठिकाणी
प्रकारचं स्नान करावं लागतं, ज्या ठिकाणी जशा प्रकारची पूजा करावी लागते, ज्या ठिकाणी जशा प्रकारचं दान करावं लागतं, तशा प्रकारे जाऊन असणारा प्रभू रामचंद्रांनी हे सर्व कार्य असणार पूर्णत्वास नेलेलं आहे. श्रीरामे सुखी केले महारोषे, रामे सुखी केले संन्यासे, रामे सुखी केले तीर्थवासे, सुखी वनवासी श्रीरामे केले. आणि प्रभू रामचंद्रांना असणारा एकाला सुखी केलेलं नाही, कारण तिनेही ब्रह्मांडात असणारा प्रभू रामचंद्र असणारे फिरलेले होते. त्यामुळे महान जे ऋषी आहेत त्यांना सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रांनी दर्शन देऊन असणारं समाधानी केलेलं आहे. सर्व संन्यासी लोकांच्या असणाऱ्या रस्त्यामध्ये भेटी झालेल्या त्यांना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी असणारा सुखी केलेला आहे. ज्या तीर्थाच्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा तेथील लोकांना सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रांना सुखी केलेलं आहे. आणि वनामध्ये जे असणारे वनवासी लोक असणारे जे फिरत होते त्यांना सुद्धा प्रभू रामचंद्रांनी सुख द्यायचं कार्य असणार या पूर्ण कालावधीमध्ये केलेलं आहे. रामे सुखी केले त्यागे, रामे सुखी केले भोगे, रामे सुखी केले विरागे, सुख संभोगे श्रीराम. आणि प्रभू रामचंद्रांना असणारे मोठमोठे त्याग करणारे ऋषी असतात त्यांना सुद्धा असणारं समाधानी केलेलं आहे. जे कोणी त्यांना रस्त्यात भेटल त्याला सुख आणि समाधान प्राप्त झालेलं आहे. रामे सुखी केले ब्रह्मचारी, रामे सुखी केले व्रतधारे, रामे सुखी केला नर नारे, राम सुखकारी सर्व नर नारी सर्व ब्रह्मचारी जे लोक आहेत त्यांना सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी असणारा समाधानी केलेलं आहे. किंवा जे मोठमोठे व्रत करतात अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा समाधानी करण्याचं काम असणारा प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. रामे सुखी केले तपे, रामे सुखी केले जपे, रामे सुखी केले निर्विकल्पे, सुखरूप श्रीराम. आणि ज्याच्या मनात कसलाही विकल्प नाही अशा प्रकारच्या सुद्धा लोकांना प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी सुख देण्याचं काम केलेलं आहे. जे महान तपस्वी आहेत त्यांना सुद्धा समाधानी करण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी या यात्रेमध्ये केलेलं आहे. अशा प्रकारचं ग्रंथ सांगत आहे. रामे सुखी केले दिगंबर, रामे सुखी केले वल्कलधर, रामे सुखी केले सदाचार, सुख साचार श्रीराम. आणि प्रभू रामचंद्रांनी असणारा दिगंबरांना सुद्धा असणारं सुखी केलेलं आहे. ज्या ठिकाणी वल्कलांबर म्हणजे असणारं जे झाडपाला असणारं गुंडाळून वनामध्ये राहतात अशा प्रकारच्या लोकांना सुद्धा समाधान देण्याचं काम असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. ते ज्या ठिकाणावर गेले त्या ठिकाणी फक्त सुख समृद्धी अशा प्रकारचं वाटण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामे सुखी केल्या चेत, रामे सुखी केल्या विरक्त, रामे सुखी केले धर्मासक्त, राम समस्ता सुखकारी. अशा प्रकारे जे असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तीर्थयात्रा करण्यासाठी गेले आहेत आणि गेल्यानंतर जे काही असणार वाटाने त्यांना लोक भेटले आहेत, जे साधू सज्जन आहेत, जे विरक्त आहेत, त्यागी आहेत, जे दुबळे आहेत, दीन आहेत, जे असणाऱ्या वनामध्ये राहणारे आहेत, जशाही प्रकारचा असणारा व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्राच्या समोर येईल त्याला असणारं सुखी करण्याचं कार्य जे आहे ते प्रभू रामचंद्र करू लागले. रामे सुखी केल्या किंचन, रामे सुखी केल्या दिन, रामे सुखी केले ज्ञान, राम सकळ सुजन सुखकारी. आणि अशा प्रकारे अज्ञान अशा प्रकारचे जे लोक आहेत त्यांना देखील प्रभू रामचंद्राने सुखी केलेलं आहे. अकिंचन म्हणजे आकुळ बुद्धीचे जरी असले तरी ते जरी प्रभू रामचंद्राचे समोर आले आणि सुजन अशा प्रकारे चांगल्या प्रकारचे उत्तम मतीचे जे लोक आहेत त्यांना देखील प्रभू रामचंद्राने अत्यंत म्हणजे सुख देण्याचं कार्य केलेलं आहे. रामे सुखी केले कापडे, रामे सुखी केली बापडे, रामे सुखी केले साबडे, सुखाची कुळवाडे श्रीराम. आणि अशा प्रकारे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांच्या सोबत ते असणार जात असताना ज्याला असणार ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची असणार ब्राह्मण असेल तर त्याला आपल्याला दक्षिणा द्यायचं, जर गोरगरीब असेल त्याला खायची पंचायत असेल तर त्याला अन्नधान्य असणार आमाप त्यांना दान करायचं. आणि अशा प्रकारे ज्याला कपडा लत्ता पाहिजे असेल त्याला असणार त्याची पूर्तता करायची. ज्या गोष्टीची ज्याला कमतरता आहे त्या गोष्टीत त्याला परिपूर्ण करायचं. अशा प्रकारचं कार्य असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तीर्थयात्रेमध्ये करू लागलेले. रामे सुखी केले सेवक, रामे
सुखी केले केवळ रंग रामे सुखी केले लोक जे भावे सन्मुख भेटो आले. आणि जे प्रभू रामचंद्र त्यांच्या सोबत असणारे जे काही सेवक आहेत किंवा त्या ज्या तीर्थामध्ये असणारे प्रभू रामचंद्र जातात त्या ठिकाणी असणारे जे काही सेवा करणारे सेवाधारी वर्ग आहे आणि जे रंग म्हणजे स्वतःला असणारं दुबळं समजतात अशा प्रकारे जे काही लोक आहेत आणि जे सद्भावाने प्रभू रामचंद्राच्या समोर जाऊन प्रभू रामचंद्राचं असणारं दर्शन घेतात किंवा असणारं त्यांच्यासोबत गुज गोष्टी करतात अशा सर्वांना सुख प्रदान करण्याचे जे कार्य आहे ते प्रभू रामचंद्र सढळ हाताने करू लागले. रामे सुखी केले विवेके रामे सुखी केले काके रामे सुखी केले त्रिलोके यात्रानुलोके स्वलीला. आणि ज्याच्यापाशी असणारा विवेक धरून जे व्यक्ती असणारे कार्य करतात आणि विवेक स्वरूप घेऊन जे कार्य करणारे लोक आहेत त्यांना देखील प्रभू रामचंद्राने सुखी केलेलं आहे. आणि ज्याच्या ठिकाणी एकाची म्हणजे एकांत वास आहे ज्या ठिकाणी एकाचाही नाश होतो त्या ठिकाणी राहण्याची ज्याची वृत्ती असते त्याला देखील सुखी करण्याचं काम प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. आणि असं करेल त्रिभुवनातील जेवढीही असणारे दुःखकारक ज्या गोष्टी आहेत त्या दुःखकारक गोष्टीचा नाश करून सुखामध्ये त्यांचं परिवर्तन करण्याची जी स्थिती आहे ते प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी निर्माण करेल पुढे पुढे जाऊ लागले. यात्रा विधियुक्त प्रकारे स्वलीला रघुवीरे नाना जनादान प्रकारे सहो समुद्रे सुखी केले. आणि अशा प्रकारे यात्रा करीत करीत असणार जे काही जन जशाही प्रकारचे असणारे लोक प्रभू रामचंद्रांना भेटतील तशा प्रकारचा असणारा जनतेला सुख देण्याचं कार्य असणारा प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. आणि सुख देत देत असणार जे काही 4 समुद्र आहेत त्या 4 समुद्राची भेट देखील प्रभू रामचंद्राने हे सर्व भारत भ्रमण करताना किंवा तीर्थयात्रा करताना असणारा भेट घेतलेली आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. यात्रा विधियुक्त प्रकारे खालीला रघुवीरे नाना जना दान प्रकारे समुद्री खोले केले. आणि अशा प्रकारे असणार विधियुक्त तीर्थयात्रा आहे कारण सुरुवातीला निघताना विधियुक्त त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी सर्व मंत्र वगैरे असणार जपून आणि यज्ञ वगैरे करून प्रभू रामचंद्रांना सुमंगळ अशा प्रकारचा दिन पाहून पाठवलेलं होतं. आणि असंच विधियुक्त असणार सर्व भारत भ्रमण प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. आणि असं करीत करीत असणारा प्रभू रामचंद्र पुढे येऊ लागले. द्वारका पश्चिम समुद्र जगन्नाथ पूर्व समुद्र मानसरोवर उत्तम समुद्र दक्षिण समुद्र त्रिसेतू बंद. आणि अशा प्रकारे 4ही बाजूला जे काही समुद्र आहेत त्या कन्याकुमारी असू दे इकडे श्रीलंकेकडे असू दे किंवा या 4ही बाजूला जो काही समुद्र आहे त्या 4ही बाजूच्या समुद्रास प्रभू रामचंद्राने असणारं दर्शन केलेलं आहे. या परे समुद्र वलयांकित तीर्थे करोनिया समस्त अयोध्याला रघुनाथ सुमूर्ते स्वानंदे. आणि प्रभू रामचंद्राने असणार या समुद्र विरहित असणारा जे काही जमीन आहे त्या सर्व असणारा धर्तीवरील जे काही भूलोकावरील असणारे तीर्थ आहेत त्या तीर्थाला सगळीकडे असणारे भेट दिलेली आहे. आणि सर्व पुण्य पावन अशा प्रकारे करून पुन्हा एकदा असणारा प्रभू रामचंद्र अयोध्येच्या दिशेने वळालेले आहे. नगर शृंगारीने नृपोरे गुया तोरण मखरे युगन गर्जे जय जयकारे आणि लागले श्री रघुनाथ. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत आणि हे ज्यावेळेस राजा दशरथाला कळालं त्याच वेळेस राजा दशरथाने प्रभू रामचंद्र आता आपल्या नगरीत येणार आहेत म्हणल्यानंतर त्यांची येण्याची जी सुविधा आहे ती अत्यंत सुसज्ज अशा प्रकारे केली. अयोध्या नगरी असणार तोरणे असणारे लावलेले आहेत फुलांच्या असणाऱ्या माळा करून आपल्या दरवाजावर लावलेले आहेत एसीवर लावलेले आहेत. आणि सर्वांनी आपल्या जे जनता आहे त्यांनी आपल्या दारात रांगोळी वगैरे काढली सुसज्ज अशा प्रकारचे असणारे अयोध्या नगरी त्या ठिकाणी राजा दशरथाने बनवलेली आहे. भाट गरजते गैरावचने पुढे नाचते नाचणे कीर्ती वर्णिजे बंदिजने अयोध्या मोरे उल्हास. आणि जे काही भाट आहेत ज्यांना गुणगान करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेलं असतं ते प्रभू रामचंद्राच्या नावाने असणारे गुणगान करू लागलेले आहेत आणि श्लोक वगैरे काही म्हणू लागलेले आहेत. आणि ज्या काही नर्तकी अशा प्रकारे असतात नाचकाम करतात त्या सुद्धा देखील असणार त्या ठिकाणी आपला नाचकाम दाखवू लागलेले आहेत. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची स्तुती वाद करणारे देखील त्या ठिकाणी आहेत. आणि असं स्वागत प्रभू रामचंद्राचं आपल्या नगरीमध्ये येताना होऊ लागलेलं आहे. पदोपदी गोवाळणे पदोपदी सुवासिनी पदोपदी अक्षयवाणी मंत्रध्वनी स्वरयुक्त.
आणि जे प्रभू रामचंद्र आहेत ते प्रभू रामचंद्र अख्ख्या अयोध्येचे लाडके होते आणि लाडके असल्या कारणानं ते ज्यावेळेस असणारे एसीतून मध्ये आल्याबरोबर प्रत्येक पावलाला असणारं त्यांचं ओवाळणं होऊ लागलेलं आहे, सुवासिनी पुढे जाऊ लागलेले आहेत आणि आपल्या अक्षयी जे शब्द आहेत त्या शब्दाने प्रभू रामचंद्राचा असणारं स्तुती करू लागलेले आहेत, त्यांना असणारं अंधारू गोंधारू लागलेले आहेत आणि या सर्व गोष्टी करीत करीत प्रभू रामचंद्र राजमहालाच्या दिशेने निघू लागलेले आहेत. वशिष्ठाचे घातले लोटांगण दशरथा साष्टांग नवरा चौकांची दिले रिंगण परम समाधान रायासे. जे प्रभू रामचंद्र आहेत ते असणारे महाराज गेल्यानंतर जे वशिष्ठ ऋषी आहेत त्यांना असणारा साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राने घातलेला आहे आणि साष्टांग दंडवत घातल्यानंतर आपले जे पिताजी आहेत त्यांच्याकडेही गेले आणि त्यांचंही दर्शन प्रभू रामचंद्राने घेतलं आणि पुन्हा आपले जे काही 3 बंधू आहेत म्हणजे बाकीचे जे काही असणार आहेत त्यांना देखील कडकडून मिठीयत प्रभू रामचंद्राने मारली आहे. अभे वंदिल्या तिने माता हर्षे दशरथाचे चित्ता वत्संगी वैसविले रघुनाथा सुख समजता पार. आणि ज्या 3ही मातोश्री आहेत, कैकेयी माता आहेत, कौशल्या माता आहेत, सुमित्रा माता आहेत, त्यांच्याकडेही प्रभू रामचंद्र गेले आहेत. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक 3ही मातांच्या चरणावर झालेले आहेत आणि अशा प्रकारे नतमस्तक झाल्यानंतर राजा दशरथाने असणार प्रभू रामचंद्राने आपल्या जवळ बोलवलं आणि आपल्या डाव्या मांडीवर घेऊन असणार चुंबन घेतलेलं आहे. चौघा करविले मंगल स्नान दिव्यांबरे परिधान दिव्य अलंकार चंदना सुमनी सुमान श्रृंगारिले. आणि नंतर असणारे प्रभू रामचंद्र आता थकून आले असतील, भागून आले असतील म्हणून प्रभू रामचंद्राने असणारा मंगळ अशा प्रकारचे असणारा स्नान संध्या प्रभू रामचंद्रांची केलेली आहे आणि त्यानंतर जे काही वस्त्र परिधान करण्यासाठी अत्यंत शोभनीय अशा प्रकारचे त्यांना दिले. पुन्हा असणारं चंदन लावलेलं आहे. चंदन लावल्यानंतर अत्यंत सुगंधित अशा पुष्पांच्या माळा आणल्या आणि प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी टाकलेल्या आहे. वशिष्ठ वचन प्रमाण केले व्रत विसर्जन विचार दिले भोजन दान सन्मान समारंभे. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र असणार त्या ठिकाणी तीर्थयात्रेला जाऊ लागले होते त्या अगोदर असणार एक मी हे व्रत धारण करतो तीर्थयात्रेचं आणि ते झाल्याशिवाय मी काय पुन्हा असणार वापस येणार नाही, ते करूनच वापस येईल. हे व्रत असल्यामुळं ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आले त्याच वेळेस असणार वशिष्ठ ऋषी जे आहेत त्यांनी असणार व्रताचं जे पारणं असतं ते पारणं सोडलं आणि पारणं सोडून जे काही ब्राह्मण वगैरे आहेत त्या सर्वांना जेवण खाऊ घातलं, त्यांना तृप्त केलं आणि जे धनधान्य वगैरे आहेत त्यांना देऊन पुष्ट करून आपलं व्रत असणार त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलेलं आहे. या परे तीर्थाभिगमना करोण्याला रघुनंदना योनी वैराग्य पूर्ण श्रीरामापना विन्यास गावी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने हे सर्व व्रत जे आहे ते पाळलेलं आहे आणि पाळून असणार आपण जे सगुण स्वरूपातलं जे असणार कार्य आहे ते कार्य आपल्या सद्भावाने असणार परिपूर्ण केलं अशा प्रकारचा असणार प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी करून दाखवलेला आहे. येतो निकथा मनोहर गुह्य ज्ञाने ज्ञान गंभीर वैराग्य विचार मोक्ष हेतू. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जे आहेत ते ज्यांना असणार मोक्षाची प्राप्ती आहे, मोक्षाची प्राप्ती करायची आहे आणि त्यांना मुमुक्ष अशा प्रकारे म्हणतात आणि त्यांना जर त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर असणारा प्रभू रामचंद्र इथून पुढच्या कथेमध्ये आणखीन असणार त्या ठिकाणी जे मुमुक्षाला अपेक्षित अशा प्रकारचं वर्तन आहे किंवा आत्मज्ञानाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते परिपूर्णतेने सांगणार आहेत आणि त्या असणारा जर आपल्याला मोक्षाला जर प्राप्त व्हायचं असेल, मुक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या ठिकाणी असणारा आपलं मन एकचित्त करून त्या कथेकडे सर्वांनी लक्ष द्यावं अशा प्रकारे असणाऱ्या ग्रंथकर्त्याने बोलतो. मोक्षोत्तरावया संसार दावे वैराग्य निरसागर धर्मलक्षणे अवतार सत्य साचार श्रीराम. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत तर ते असणार सच्चित आनंद अशा स्वरूपाचे आहेत. अखंड असणार सत्यत्व त्यांच्यापाशी आहे आणि चित्तामध्ये असणार जे काही म्हणजे प्रकाशमानाची ज्योती ज्ञानाची आहे ती देखील आहे आणि आनंदित तर ते अखंड असल्या कारणानं ज्या मुमुक्षाला ज्या गोष्टीची असणारी प्राप्ती करून घ्यायची आहे आणि तोच मुमुक्ष असणार आपल्या समोर करून घेण्यासाठी प्रभू रामचंद्राने हा अवतार साकारलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र आता ज्या काही गोष्टी करतील त्या असणार आपल्यासाठी किंवा साधकासाठी अत्यंत उपयुक्त अशा ठरणार आहे.
एका जनार्दनी एक कवेश्वराचे अतिरंग या मूर्खाचे निमुखे देख करता आलो लेख श्रीराम वदवी. आणि त्या ठिकाणी असणारे जे एकनाथ महाराज आहेत, एकनाथ महाराज आपले जे जनार्दन स्वामी आहेत त्याला साष्टांग नमस्कार करून आपल्याला सांगू लागले आहेत की मी ही जी काही असणारी कथा तुमच्या समोर मांडित आहे किंवा तुम्हाला सांगत आहे तर मी असणारा अत्यंत मूळ अशा मतीचा आहे. मला काहीही कळत नाही, परंतु प्रभू रामचंद्रच असणारा मला हे सर्व गोष्ट करण्यासाठी बुद्धी देतात आणि त्यांच्या बुद्धिस्फुरणामुळेच मी सर्व कथा करू शकतो. अशा प्रकारे आपल्या गुरूंना शरण जाऊन ते आपल्याला सांगू लागले. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एकाकांडिका श्रीराम तीर्थयात्रा गमनम नाम सप्तमाध्याय गोरा पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान